तर भावांनो, तुम्ही पार्ट 1 मध्ये तर पाहिलं असेल की टाटर आपण वॉशिंग मध्ये सुद्धा करण्यासाठी नेलं. तर पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत की आपण टाटर कोण्या पद्धतीने बसवलं आणि कसं बसवलं, तर ब्लॉक शॉट पर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर कालच्या पार्ट मध्ये तर तुम्ही पाहिलं असेल की आपण टाटर वॉशिंगला सुद्धा करण्यासाठी नेलं. तर तेच टाटर घेऊन आपण आज शेतामध्ये आलो, कारण की ते आपल्याला या डब्यामध्ये बसवायचं होतं. मग काय पेचकस घेतला आणि लागलो आपण बसवायला टाटर. मग काय स्टार्टरची फिटिंग तर झाली, त्या आजोबाचं इकडे फ्यूजचं काम चालू होतं. मग काय आजोबाचं फ्यूजचं काम झालं की आजोबानं स्टार्टरची वायरिंग करून टाकली. स्टार्टरची वायरिंग झाली की आपण फ्यूज घेतले आणि लगेच बसून दिले. म्हणलं आता फ्यूज बसून तर फ्यूजचं काम तर झालं, पण लाईनीचा काय पत्ता नाही, कारण की लाईन येणार होती रातच्या 12ला. मग काय तोपर्यंत आपण हळदीमध्ये स्पिंकर लावून दिले. स्पिंकर लावायला आपल्याला संध्याकाळ झाली, कारण की इकडे चंद्रमामा निघाला. आणि लहानपणी चंद्रमामाच्या गोष्टी कोण ऐकल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मग काय पप्पा सुंदर रीलच्या बी लावली, लगेच वरच्या शेतामध्ये आलो, कारण की गव्हामध्ये आपल्याला बॅटरी लावायची होती. मग काय गव्हाच्या शेतामध्ये येऊन स्पीकरला बॅटरी दिली लावून स्पीकर दिला चालू करून. जाता जाता तेवढा स्पीकरचा आवाज ऐकून जा. मग काय कसा आहे स्पीकरचा आवाज, क्वालिटी आहे का नाही एकदम. मग काय गाडी काढली निघालो घराकडे. जाता घ्या मग लाईक आणि फॉलो करून तेवढं.